माझा आला पाहिजे बरं का मध्ये मध्ये. आता चालू झाला आहे आंबोली घाट आणि घाट चालू झाल्यामुळं आपण ड्रायव्हर पण चेंज केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता बली ड्राईव्ह करतोय आता आणि सचिनला आपण आता रेस्ट दिलेला आहे. सचिन आराम करतोय, सचिन दांगट. तर समोर बघू शकता मित्रांनो एक विहंगम दृश्य आंबोली घाटातलं. हे काय कॅमेऱ्यातून कॅप्चर होत नाही पूर्णपणे फॉगी असल्यामुळं. आणि समोर आपल्याला दिसते सावंतवाडी डेपोची ST बस, लालपरी बस. लालपरी या लाल डबा. एक छानसं दृश्य. आणि आंबोली घाट आहे बघा, निसर्गप्रेमींसाठी खूप छान अशी पर्वणी आंबोली घाट. बऱ्याच प्रकारचं तुम्हाला दृश्य दिसतंय. आणि सचिनला आठवण झाली की काहीतरी घेऊन आला असं मनापासून इच्छा झाली होती, मनापासून इच्छा झाली होती. सचिन हळहळ व्यक्त करतोय, पण आता आपल्याला पर्याय नाही. आता काही इथं शॉप्स वगैरे काही नाही आहे. तर ठीक आहे, आपण बघूया नेक्स्ट टाइम वगैरे किंवा रिटर्न येताना काहीतरी घेऊया. आणि ड्रायव्हरची उत्तम अशी ड्रायव्हिंग, उत्कृष्ट ड्रायव्हिंग, अतिशय छानपणे त्यानं टर्न घेऊन पुढे वाटचाल केलेली आहे बरोबर STच्या मागोमाग. आणि असं दिशेने वाटचाल होत आहे. आणि सचिन पण कमेंट्री करतोय, पण कॅमेरा माझ्या हातात असल्यामुळं सचिनला काय त्याला काय थोडंसं चान्स वाव नाहीये इथं. जस्ट जोकिंग. I'm just joking. ओके. कुठं आली ST काय बघायचं मला? सावंतवाडी. खूपच छान दृश्य आहे. पूर्णपणे सर्व हिरवागार गालीचा. आता ST समोर असल्यामुळे आपल्याला समोरचे सीन कॅप्चर करता येत नाहीत, त्यामुळे पुढे नेहमीप्रमाणे हा छानसा असा निसर्गरम्य आंबोली घाट. आणि समोर महाराष्ट्र डेपोची, सावंतवाडी डेपोची बस चाललेली आहे, ST बस महाराष्ट्र स्टेटची. आणि खूप छानसं असं दृश्य. सनसेट तर आपल्याला पाहायला भेटणार नाही. ओके, त्याचं दर्शन तर घेऊ शकतो आपण मित्रांनो. हे बघा, सचिनची खूप इच्छा आहे इथं फोटो सेशन करायची, पण प्रॉब्लेम असा आहे की इथं आपण गाडी स्टॉप करू शकत नाही. ओके, इथं आहे चान्स, आपण ट्राय करून दृश्य घेऊया आपण आंबोली घाटातले. तर एक आम्हाला छानसा इथं स्पॉट भेटलेला आहे जिथे की आम्ही एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकतो. आणि हा आमचा ग्रुप जो की काही टेस्टी फूड भेटतं का ते आम्ही बघतो इथं. ओके, इथं आहे वडापाव, भजी. आणि महेश सर इथून छानसं शूट करताना. हा आहे आंबोली घाट. निसर्गरम्य नजारा बघू शकता. आणि उत्तम अशी भजी बनवताना. वाह, हा पूर्ण परिसर डोंगरांनी भरलेला आहे, पूर्ण झाडी आणि डोंगर. हे बघा, लेट्स ट्राय. अच्छा आहे. आणि हे ह्या पुंगळ्या खाताना सचिनलाही लहानपणाची आठवण झाली. सचिन लहानपणी खूप पुंगळ्या खात होता. अभी भी खा रहा है. कौन से सर? रोहित सर. जो भी आप समझ अभी आपको कितना कितना बढ़िया है, बढ़िया. खूप छानसं असं दृश्य.
आणि इथं ओव्हरटेक करण्याचा कुणी प्रयत्न करायचा नाही. घाट अतिशय सावधानपूर्वक पार करायचा प्रयत्न करायचा. कितीही गडबड असू द्या, फास्ट ड्रायव्हिंग करणं घातक आहे इथं. रॅश ड्रायव्हिंग पण म्हणू शकता तुम्ही. आणि छानसं असं सूर्याचं दर्शन. हिंदी में भी लीजिए, मैं कर पे दिखा सकता हूँ. फिर बोलेंगे. अरे बहुत मस्त कैप्चर. सनसेट भी अच्छे कॅप्चर हुआ. तो काही प्रेक्षकांची आपल्या मागणी आहे की कमेंट्री जी आहे ते हिंदीमध्ये पण केली पाहिजे. कमेंट नाही, कमेंट्री लीजिए, कमेंट है. ठीक है. अभी हम फिलहाल तो आभोली घाट में है और अभी जो ये सनसेट पॉइंट जो हो रहा है वो बहुत देखने लायक है. देखने ऊपर लायक है. लीजिए सर, आप कैमरा तो मतलब सनसेट दिखेगा. सन अभी झाड़ियों के पीछे जाके 3 होल्ड किए हैं. 3 होल्ड किए हैं. हाँ, बहुत zigzag टर्न है अभी. ये देखो. Oops. अरे आणि इथं रस्त्याचं काम चालू आहे, तर लाइट लगाने का कौन सा सावकाश है? चालू द्या. वही घुमाइए उस साइड वाला. ये वाला हाँ घुमाइए और बस हो. आगे ले ले ट्रक थोड़ा सा जगह से मिलेगा उसको. आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 वाजून 35 मिनिटं. तर घाटामध्ये असल्यामुळं लवकर अंधार जाणवतो इथं. ॲक्च्युली आता दिवस मोठा व्हायला पाहिजे. आणि इथं स्ट्रीट लाईट काही नाही आहेत आंबोली घाटामध्ये. त्यामुळे कुणी ट्रॅव्हल करण्याचा प्लॅन करत असेल आंबोली घाटामधून तर दिवसाच ट्रॅव्हल केलेलं उत्तम. कारण की स्ट्रीट लाईट काहीच नाही आहे. घाट तसा धोक्याचा आहे, त्यामुळं शिकाऊ ड्रायव्हरने इथं गाडी चालवण्याचा प्रयत्नही करू नये. अनुभवी ड्रायव्हरच इथं गाडी चालवलेलं बेटर. मौत का कुआ. सध्या आंबोली घाटातले रस्ते चांगले केलेले आहेत. फक्त वळणाचे असल्यामुळे ड्राईव्ह करताना खूपच केअरफुली ड्राईव्ह करावं लागतं. वर्षभरापूर्वी एवढे छान रस्ते नव्हते इथे. आता थोडीशी चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यामुळे जे डिस्टन्स आहे ते लवकर आपलं कव्हर होतं आहे गोव्याचं.